नेहमीच आपण वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खात असतो, तर त्यातीलच एक अगदी सोपी पद्धत म्हणजे वरणफळं. तर वरणफळं म्हटलं की आपण जरा नाक मुरडतो, पण हा पदार्थ नाक मुरडण्यासारखा नाही, अगदी वेगळ्या पद्धतीने अतिशय सुंदर अशी मी ही वरणफळं बनवलेली आहेत. तर तुम्हाला स्वाद घ्यायचा असेल तर शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करायचं आहे बरं का. तर आता आपण काय काय घेतले आहे बघा. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्याच्यात 2 चमचे बेसन घेतले आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर आपण हळद थोडीशी घातलेली आहे, हिंग थोडी वापरलेली आहे मी, आणि लाल तिखट पण आपल्याला थोडंसं घालायचं आहे चवीसाठी, म्हणजे तसंच पीठ लागू नये म्हणून आपण हे चवीसाठी सर्व वापरलेलं आहे. तर आपण थोडंसं तेलाचं मोहन घालायचं आहे, म्हणजे अगदी खुसखुशीत छान वरणफळं होतात म्हणून तेल घातलेलं आहे. आणि गरजेनुसार पाणी घालून आपण याचं घट्ट अगदी पीठ छान मळून घ्यायचं. मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि अगदी मस्त हाताने मळून घेते बरं का. अगदी घट्ट, अजिबात पातळ नाही. 1-5 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं. किती घट्ट आहे हे समजलं ना तुम्हाला. 5 मिनटं झाकून ठेवलं. मी त्याचा थोडंसं गोळा केला, पीठ न लावताच लाटलं आहे बघा, म्हणजे अतिशय सुंदर झालेलं आहे. आता आपण टोपण घेतलेलं आहे, ते टोपणाचे असे छोटे छोटे भाग ना फिरवून घ्यायचे, म्हणजे दिसायला पण खूप छान होतं. आता काय करायचं, आपण स्पोकने थोडंसं त्याच्यावर मारून घ्यायचं, म्हणजे होल पडले की आतून काही कच्चा भाग राहणार नाही आणि अतिशय सुंदर आतलं आपलं वरण त्याच्यात जातं. म्हणून आपण असं करायचं. ही पद्धत अगदी सोपी आहे बरं का, फक्त तुम्ही करून बघा, तुम्हाला छान आवडेल. आता आपण वरण फोडणी द्यायचं आहे. त्याच्यासाठी मी तेल घेतले, थोडीशी मोहरी घालते आहे. आता मोहरी थोडीशी तडतडली की जिरे घातले बघा. तर जिरे पण छान झाले की आपण लांब लांब मिरच्या कापलेल्या आहेत त्या घातल्यात आणि आलं लसूण पेस्ट. आता हे थोडंसं आपण फिरवून घेऊयात बरं का, म्हणजे कच्चं पण कुठेही राहू नये म्हणून असं करायचं. थोडा कढीपत्ता घातलेला आहे चवीनुसार आणि मस्त अगदी फिरवून घ्यायचं बरं का. थोडंसं ते शिजलं पाहिजे. आता चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि हे मस्त अगदी फिरवून घ्यायचे, म्हणजे काही कच्चं लागणार नाही. आता मी थोडीशी कोथिंबीर फोडणीतच घातलेली आहे. तर आता आपली फोडणी तयार आहे. मी डाळ अगदी तशीच गॅसवर शिजवून ठेवलेली होती बरं का, कुकरला अजिबात लावलेली नव्हती, म्हणजे अगदी मस्त छान अशी मिळून येते ना डाळ. कुकरची डाळ मिळून येत नाही म्हणून मी तशीच शिजवून घेतलेली, छान मिळून येऊ दे म्हणून. आता पाणी जरा जास्त घातले बरं का, गरम पाणी घातले मी. तर पाणी जास्त का घातले, तर ते फळं आहेत ना ते पाणी शोषून घेतात म्हणून थोडं पाणी मी जास्त वापरले. आता आपल्याला एकदम जास्त मोठ्या गॅसवर छान उकळायचं आहे, तर त्याच्यासाठी मी चिंच घातलेली आहे आणि गूळ पण घालते आहे. आंबट, गोड, तिखट, खारट सर्व चवी आपल्याला मिळाल्या पाहिजेत म्हणून आपण थोडासा गूळ पण वापरलेला आहे. तर आता छान उकळीत ही फळं आपल्याला सोडून घ्यायची. मग कोण चकोल्या म्हणतं, कोण काय म्हणतं, तर आपण बोलूया ना वरणफळं. तर तसंच नावाप्रमाणे ही फळंच झालेली आहेत. तर ही वरणफळं अगदी छान शिजू द्यायची बरं का. 1-10 मिनटं अशी मस्त उकळून द्यायची. आता शिजल तशी ती फळं वर येतात. मी मंद गॅसवर थोडंसं ढक्कन लावून 10 मिनटं ठेवलेलं होतं. आता छान मिळून आले बरं का, आणि त्याच्यातलं पाणी पण त्या फळांनी शोषून घेतले. आता तयार आहेत आपली ही वरणफळं. तर बारीक गॅस आहे, तुम्हाला दिसलं असेल. आता सर्विंगचं काय, तर सर्विंग आपण केलेलंच आहे, मगाशी आपण बघितले. तर परत एकदा बघा, छान सर्विंग झालेलं आहे. आणि शालिनी डॉक्टरला तुम्हाला सबस्क्राईब